वृक्ष फाउंडेशनच्या वतीने श्रीमती अरुणाताई कुल्ली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित 5व्या स्मृतिदिनानिमित्त अरुणाई पुरस्कार सोहळा उत्सवात संपन्न झाला। सामाजिक, शैक्षणिक व मानवसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मानस फाउंडेशनचे बुलढाणा अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांचा यंदाचा प्रतिष्ठेचा अरुणाई पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात इस्रो बंगळुरू येथील मिशन गगनयानसाठी निवड झालेले अंतराळवीर ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांनी लढाऊ वैमानिकांचे मन व अंतराळवीरांचे हृदय या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्नल सुहास जानकर होते, तसेच कॅप्टन एम महेंद्रकुमार व श्री उदय देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली। पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राध्यापक दत्तात्रय श्रीराम लहाने यांनी हा सन्मान समाजसेवा, शैक्षणिक, मानवतेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित केला असल्याची भावना व्यक्त केली। Is the testimony that whoever has been doing very good work regarding society, for society, should be appreciated. So it's a small effort, it's not a very big effort, but it's a small effort on our part to appreciate the people who have been doing good work in society. And of course, today's person of, the award, who is receiving the award, Sri Lahane sir, is one person who can actually vouch for that. आपने मुझ में, जितने भी लोग हैं इस हॉल में इस समय मौजूद, क्षमता में किसी के अंदर भी कमी नहीं है किसी प्रकार की। हम सब बराबर हैं क्षमता में। बस ये बात है कि क्या हम उस क्षमता को, जो भगवान ने हमारे अंदर वो जो क्षमता की एनर्जी दी है, क्या उसको हम एक्शंस में बदल पाते हैं? वो सब लोग नहीं कर पाते। तो कभी भी अपने आप को किसी से कम मत समझिएगा। खरं म्हणजे आज जो पुरस्कार मिळाला आणि तोही ज्या मातेनं खऱ्या अर्थानं या महिलांसाठी काम केलं, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला, मैं बहुत खुश हूँ। मला खूप खूप आनंद झाला आहे। आय एम व्हेरी व्हेरी हॅपी। हा जो पुरस्कार आहे हा मला असं वाटतं माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात पुरस्कार मिळाला। सर, हम चंद्रमा पे जा रहे हैं, आप गगनयान की तैयारी कर रहे हैं, लेकिन सोसाइटी में अभी भी जो वुमन है वो दे आर विक्टिम इन इनजस्टिस। रूढ़ी परंपरा जो है अभी भी उनके पीछे है आणि अजूनही आपल्या समाजामध्ये विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांना जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो मान सन्मान निश्चितपणे मिळत नाही आहे आणि तो मान सन्मान मिळत नाही। म्हणूनच आम्ही 4 वर्षापूर्वी एक एकल महिला सन्मान चळवळीची सुरुवात या बुलढाण्यामध्ये केली आणि त्या चळवळीचं गुंतवणूक निश्चितपणे पुढे आलं आहे। यामध्ये 4 गोष्टी आम्ही निश्चित प्रकर्षानं जाणवल्या, त्या केल्या। त्या म्हणजे एक, की त्यांनी ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपराच्या विरुद्ध त्यांनी रिबेल केलं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न केला आणि सुजाताताई, आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही 130 पुनर्विवाह या ठिकाणी करून आणलेत आणि ते 150 महिलांना जवळपास रोजगार मिळून दिला आहे आणि हे सगळं आहे। खरं म्हणजे या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा निश्चितपणे आहे। ज्या मातेनं 2 छत्रपती या देशाला दिले, या महाराष्ट्राला दिले, ती राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वतः आपले वडील वारल्यानंतर आईला साठी जाऊ दिलं नाही, सासरे वारल्यानंतर सासूला सासरी जाऊ दिलं नाही आणि अनेक सरदार जेव्हा रणांगणावर धारातीर्थी पडले तेव्हा त्या रणांगणात त्या सरदारांच्या पत्नीला सुद्धा सती जाऊ दिलं नाही की पुन्हा त्यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यासाठी त्यांनी स्वतः तलवार हातामध्ये घेतली। मी असं म्हणेन, आजचा हा पुरस्कार जो आहे तो माझा नाही, त्या या जिल्ह्याच्या
आमच्या जिजामाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा तो सन्मान आहे असं मी म्हणतो. या महाराष्ट्रातील ज्या मातेनं अनेक विधवा महिलांचे बाळंतपण केले, त्यांना आधार दिला, त्या सावित्री मातेच्या विचारांचा हा सत्कार आहे असं मला निश्चितपणे मला असं वाटतं. या ठिकाणी याच मातीत जन्मलेली, याच मातीत वाढलेली आणि ज्या काळात स्त्रियांना बोलायचा अधिकार नव्हता, बोलता येत नव्हतं, त्या काळामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये काय फरक आहे त्याची तुलना करून या जगाला हातून टाकणारी जी स्त्री आहे ती म्हणजे ताराबाई शिंदे. त्या विचारांचा सन्मान आहे असं मला निश्चितपणे म्हणायचं आहे. या ठिकाणी हा जो सन्मान केला आहे, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक स्त्रियांचे प्रश्न सोडवले, त्यामध्ये अरुणाताई कुल्ली असेल, आमच्या इंदुमती लहानेताई असतील, आमच्या शाहिनाताई असतील, अशा अनेक महिलांच्या यांचा जो सन्मान आहे असं मी निश्चितपणे म्हणतो आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याही पुढे जाऊन ताई मी असं म्हणेन की माझ्या या विचाराला प्रतिसाद देऊन अनेक तरुण पुढे येत आहेत, अनेक तरुण मुली पुढे येत आहेत. आणि त्या तरुण मुली, मागच्या वर्षी एका तरुण मुलीनं आपल्या आईचं लग्न लावून दिलं. मी म्हणतो त्या मुलीचा हा सत्कार आहे. मी काल परवा 2-4 दिवसापूर्वी माझ्यासमोरच माझी एक आई राहते, पवार आई राहते, आणि ती मला लग्नात भेटली. आमचे ते बाबा जाऊन 3-4 महिने झालेत आणि ती आई भेटली. तिनं काळा कुक्का लावलेला होता आणि मी लग्नात तिला म्हटलं की आई तू असं काय करते? आपण महात्मा फुलेंचे पाईक आहोत, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत, आपण विचारांचे पाईक आहोत, आणि हे तू काय करते? तू का नाही लावत कुंकू, का नाही लावत? मला आज सकाळी उठल्या ती आई दिसली आणि तिच्या कपाळावर भरभर मोठं कुंकू मला दिसलं. मला खूप सन्मान वाटला, मला आनंद वाटला. आणि मी म्हणतो आज त्या आईचा हा सन्मान आहे, त्या विचाराचा हा सन्मान आहे. आपल्याला असं वाटत असेल की हे कुंकू लावल्यानं होतं काय? त्यानं होत काही नाही. कुंकू लावलं काय नाही लावलं काय स्त्रीच असते. मी कोणता ड्रेस घातला तरी मी पुरुषच आहे, पण त्या विचाराचं जे बळ आहे, त्या आतून ज्या खचलेल्या आहेत, जे खचले त्यांच्यामध्ये जे आत्मबळ मिळतं ते त्यामुळे मिळतं. आणि म्हणून ते करायसाठी आम्ही त्यांना बाध्यतेवरती बोलतोय. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जेव्हा हे सगळं कराल तेव्हाच खऱ्या अर्थानं या पुरस्काराचं फळ भेटलं. मला माहिती आहे मी हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही ताई, हा पुरस्कार मला साथ देणाऱ्या माझ्या मानस फाउंडेशनच्या सगळ्या सदस्य आहेत. त्यामध्ये प्रतिभाताई आहे, आमच्या अनिताताई आहे, शायनाताई आहेत, प्रज्ञाताई आहेत, सावजीताई आहेत, आणि आमचे सगळे पुरुष मंडळी आहेत. या सगळ्यांचा हा सत्कार आहे. ज्यांनी मला हे सगळं करण्यामध्ये प्रवृत्त करण्याचं, प्रोत्साहन देण्याचं काम केलं ते आमचे डॉक्टर वसंतरावजी चिंचोले यांचा हा सत्कार आहे. या सगळ्यांचा हा सत्कार निश्चितपणे आहे. आणि मी असं म्हणत नाही की आज हा सत्कार करून तुम्ही फक्त मला ही चळवळ जी आहे ती बुलढाण्यात नाही ठेवली, ही तुम्ही दिल्लीपर्यंत नेली. त्यामुळे आपलं सुद्धा खूप खूप मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. दोन संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ही आम्हाला पुरस्कार पाहिजे होता, पण भेटत पाहिजे नव्हती, पण आपण दिलेलीच आहे. तर ही चळवळीसाठी निश्चितपणे करेल. आणि हा जो पुरस्कार आहे तमाम आमच्या एकल महिलांना मी समर्पित करतो. आणि माझे 2 शब्द संबोधन. धन्यवाद.